आता आम्ही तुम्हाला अशी दृश्य दाखवणार आहोत की कशा प्रकारे चार्जेसचं लेबल लावून बँक तुमचा खिसा कापते ते पहा। मुंबईतल्या रवींद्र नाट्य मंदिरात जमलेले सगळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विट करतायत आणि हॅशटॅग आहे बैंक से बचो आणि त्याला कारण ठरलंय बँकांकडनं सुरू असलेली लूट। बँकांतर्फे जो नॅशनलाइज बँक आहेत, खाजगी बँक आहेत, त्यांच्या शोषणाच्या विरोधात, त्यांचा जो अन्याय आहे बँक ग्राहकावर त्याच्या विरोधात पहिल्यांदा मुंबईमध्ये किंवा हिंदुस्थानमध्ये एक ट्वीट मोर्चा असा एक ऑनलाईन मोर्चाचं आम्ही आयोजन केलेलं होतं। तो आमचे पंतप्रधान बघू शकतात की कसं हिंदुस्थानचे लोक त्यांच्या लक्ष वेधण्यासाठी ट्वीट करत आहेत। त्यांना अन्याय पाहिजे, त्यांच्यावर एक लक्ष घातलं पाहिजे असा पंतप्रधानांकडे सर्वांचं आव्हान आहे। एटीएम द्वारे 5 पेक्षा जास्त व्यवहार केले तर प्रत्येक व्यवहाराला 20 रुपये, मिनिमम बॅलन्स ठेवला नाही म्हणून 200 ते 500 रुपयांचा दंड, एसबीआय मध्ये खातं उघडलं तर वर्षाला 550 रुपयांचा सेवा कर, डुप्लिकेट पासबुक किंवा डुप्लिकेट स्टेटमेंट घेतलं तर 100 रुपये, चेकचं पेमेंट थांबवण्यासाठी 100 रुपये दंड आणि वरून सेवा कर, आपल्याच खात्याची जुनी माहिती हवी असल्यास 200 रुपये आकार, बँक लॉकरसाठी वर्षाला 1500 ते 9000 उकळतात, क्रेडिट कार्डवर पैसे थकले तरीही दंड वसूल करतात। बँका तुमचा खिसा कसा रिकामा करतात हे तुम्हाला कळतही नाही, कारण दर महिन्याला येणारी स्टेटमेंट्स आपण बारकाईने पाहत नाही आणि पाहिली तरी बँकांविरोधात दाद मागत नाही। चेकबुकसाठी 50 रुपये चार्ज, तुम्ही 3 टाइम विड्रॉ केले तर त्याच्यासाठी चार्ज, असे सगळे चार्जेस केलेत आणि आपल्याला वाटतं की हे अगदी छोटे चार्जेस आहेत, पण जेव्हा आपण इंडिव्हिज्युअल बँक अकाउंट इंटू 100 काउंट केले इंटू द नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन्स, हा खूप मोठा पैसा कलेक्ट करते बँकिंग सिस्टम आणि ते आपले खिसे कापून कलेक्ट करते। वी हॅव टू प्रोटेस्ट इट। इतकंच नाही तर नोटाबंदीनंतर पंतप्रधानांनी कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन दिलं, पण आता त्याच कॅशलेस व्यवहारांवर बँका पैसे उकळतायत। आमचेच पैसे बँकेतून काढताना जो आम्हाला चार्ज लागतोय तो कमी केला पाहिजे। लोकांवरचा भुर्दंड आधीच जीएसटी प्रकट, एक तर जीएसटीमुळे जे वाढलेलं आहे ते कुठेतरी त्यांनी लोकांच्या खिशाला हातभार लावला पाहिजे, ते रद्द केलं पाहिजे, कमी केलं पाहिजे। सामान्य माणूस पैसा कमवतो, टॅक्स देतो, सामान्य माणूस खर्च करतो, टॅक्स देतो, सामान्य माणूस बचत करतो तरीही टॅक्स देतो। एका आकडेवारीनुसार फक्त क्रेडिट कार्डच्या दंडापायी बँका एका वर्षाला 1500 कोटी रुपये वसूल करतात। या प्रकरणी सुचेता दलाल यांनी ऑनलाईन याचिका दाखल केली असून त्याला लोकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय। रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांना चिठ्ठीही लिहिण्यात आली आहे। मोदींना या प्रकाराची पूर्ण कल्पना आहे, पण तरीही सरकार ढिम्म आहे। आपले पंतप्रधान ट्विटरवर दांडगे ऍक्टिव्ह असतात, त्यामुळे मंडळी तुम्हीही या मोहिमेत सामील व्हा आणि ट्विट करा #बैंक से बचो। मयूर परीखसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, मुंबई।